आजच्या या आपल्या उमेदवारी अर्ज घेण्याच्या अखेरच्या दिवशी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवरती प्रेम करणारे असतील किंवा आज माझ्यासारखे एक सर्वसामान्य कार्यकर्त्यावरती प्रेम करणारे जे या विभागातील गटातील गणातील कार्यकर्ते असतील विविध पक्षाचे, यांनी आजच्या मनाचा मोठेपणा दाखवून आज उमेदवारी अर्ज घेण्याच्या शेवटच्या दिवशी याच्यामध्ये बाबासाहेब कंदारे असतील, त्याच्यामध्ये आमचे सचिन भाऊ आंबराळे असतील, विलास भाऊ आंबराळे असतील, देवभाऊ नागरे असतील, चेतन भाऊ फाले असतील, त्याचप्रमाणे रामदास भाऊ बालगुडीचे सरपंच आपले रामदास भाऊ साठे असतील, या सर्वांनी आज आपल्या मनाचा मोठेपणा दाखवून आज मला ज्यावेळेस 21 तारखेला फॉर्म मला अधिकृत उमेदवारी मिळाली त्याचप्रमाणे आमचे मित्र स्वराज्य पक्षाचे प्रमुख आपले राजू फाले असतील, यांनी अतिशय त्यांच्या मला सांगायचं म्हणजे की त्यांना एका पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळालेली असताना सुद्धा त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला की आज आपल्या तालुक्यामध्ये आपल्या खोऱ्यामध्ये असेल किंवा गणामध्ये आज विकास कामं करत असताना आपल्यामुळे आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला कुठेतरी त्याची अडचण व्हावी नाही म्हणून, आणि आज आपल्यातलाच एक युवक आज पुढे जात असताना त्याच्या पाठीमागे आपण ठामपणे उभं राहावं या भावनेतून आज सर्व उमेदवार असतील आपले पक्षाचे ज्यांनी नामनिर्देशन पत्र मागे घेतले, मी सर्वांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी ठामपणे सर्व माझ्या मतदार बंधू भगिनींना किंवा माझ्या पक्षातील सहकाऱ्यांना मला एक संदेश देऊशी वाटतो की आज मिळालेल्या कमी वयामध्ये जे मला संधी मिळाली, शंकर भाऊ मांडेकर असतील, आपल्या पक्षाचे सर्व सन्मान्य अजितदादा पवार असतील आणि तालुक्यातील माझे सर्व सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवरती प्रेम करणारे अगदी तळागाळातून अगदी गेली 40-50 वर्ष काम करणारे पदाधिकारी असतील, यांनी माझ्यावरती जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला अगदी कुठेही तडा न देता मिळालेल्या संधीचा नक्कीच माझ्यासारखा कार्यकर्ता सोनं केल्याशिवाय राहणार नाही. आणि मी पुन्हा एकदा माझ्या सर्व मित्र परिवाराचे ज्यांनी माझ्यासाठी स्वतःचा उमेदवारी अर्ज मागे घेतला त्यांना मी त्यांचं ऋण हे आयुष्यभर कधी विसरणार नाही आणि त्यांचे मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. कालपर्यंत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला एक वेगळं वळण लागलेलं होतं आणि ते आज कुठंतरी येऊन थांबलं गेलेलं आहे. अशी चर्चा आहे की यामध्ये कुठेतरी आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात झालेली आहे, हे खरं आहे? नाही, सांगायचं का तात्पर्य म्हणजे की आज ही पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका असतील ह्या पैकी मला स्वतःला असं वाटत नाही की मी गेली 15 वर्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक छोटासा कार्यकर्ता म्हणून काम करतोय, परंतु पक्षाचा पुढे जाऊन हे पैशाचा विषय हा माझ्या दृष्टीने गौण आहे की हा पक्षाचा आज तालुक्यातील जे पदाधिकारी आहे जे त्याच्यामध्ये कार्ड कमिटी असेल किंवा जे निर्णायकपणाने ज्याच्यामध्ये ज्यांनी डिसिजन घेतलेला असेल, मला आजपर्यंत असं कधी वाटत नाही की आज 1 रुपयाच्या कोणाच्या पैशाला आपले पदाधिकारी असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील किंवा इतर पक्षातले असतील हे कोणी त्याला निमताळू नाहीये. कारण आज 21 तारखेपर्यंत जी पक्षामध्ये स्पर्धा होती ती पक्षांतर्गत स्पर्धा होती. ज्या दिवशी आज 21 तारखेला नंतर फॉर्म ज्यांना अधिकृत उमेदवारी मिळाली त्याच दिवशी माझ्या दृष्टीने की पक्षांतर्गत जे काही मतभेद होते किंवा जे चढाओढ चाललेली होती ती थांबलेली होती. परंतु काय असतं की प्रत्येकाला उमेदवारी मिळण्यासाठी आज आमच्यासारखा कार्यकर्ता असेल, प्रत्येक कार्यकर्ते हे भांडत असतात किंवा त्याच्यासाठी लढत असतात. परंतु माझं म्हणणं आहे की 21 तारखेनंतर आज प्रत्येकाने एक खेळीमेळीने तालुक्यातील वातावरण, मुळशी तालुका एक आपली वेगळी ओळख आहे मुळशी तालुक्याची, याचं वातावरण दूषित होण्यामागे काही कारण नाही मला असं स्वतःला वाटते. मुळशीचे आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्या नेतृत्वाखालीच ही निवडणूक लढणार आहात का? अगदी. आज शंकर भाऊंचं नेतृत्व जे आहे आमदार आपले, त्यांचं नेतृत्व पूर्ण बोरवेल्ला, मुळशी या 3 तालुक्यांनी मान्य केलेलं आहे आणि आज त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून त्यांच्याच मागे त्यांनी जो काही विकास कामाचा धडाका धरलेला आहे आणि तीच विकास गंगा आम्हाला आज आमच्या खोऱ्यामध्ये पोहोचवण्यासाठी आम्ही नक्कीच शंकर भाऊंच्या नेतृत्वाखालीच इलेक्शन लढणार आहोत.